लोटस काढताना अनेक चुका होतात आणि त्याही वारंवार. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. श्री गणेशाय नमः. आज आपण बघणार आहोत सेमी ब्रायडल आणि ब्रायडल मंडला डिझाईन. त्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक लोटस हा सेपरेट काढून दाखवणार आहे. कोणत्या पद्धतीने काढायच्या, लाईक टेक्निक्स आणि टिप्स आणि ट्रिक्स. तर चला तर बघूया. सुरुवातीला मी इकडे 3 लोटस काढून घेतलेले आहे. आय नो तुम्हाला लोटस काढता येत नाही, बट त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. 3 वेगवेगळ्या प्रकारचे लोटस मी इथे दाखवणार आहे आणि ते सुद्धा मंडलामध्ये. तर तुमचे 2 टॉपिक साईड बाय साईड कवर होणार आहेत. सेमी मंडला आणि मंडला आणि मेन सब्जेक्ट लोटस. 3 लोटस मी काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आजूबाजूच्या डिझाईन्सला काय म्हणतात तर लीफ म्हणजेच पानं आणि दुसरा आहे ते म्हणजे कॉमा आणि तिसरी गोष्ट म्हणजे आहे ती स्टॉक लाईन, जी 2 लोटसना जोडणारी आहे. त्यानंतर एक सेमी सर्कल किंवा यू शेप मी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याच्या सराउंडिंग एरियाला मी स्कॅलप ड्रॉ केलेली आहे. आणि पुन्हा इकडे जागा असल्यामुळे त्या जागेचा मला युटिलाइज करायची आहे ती जागा, त्यासाठी मी पुन्हा इकडे लोटस ड्रॉ करत आहे. आता लोटसची डायरेक्शन जर तुम्ही बघितली तर पहिला लोटस जो काढला होता तो वर्टिकली, दुसरा स्लँटेडमध्ये, बट लेफ्ट आणि राईट आणि पुन्हा लेफ्ट आणि राईट ह्या पोझिशनमध्ये किंवा या डायरेक्शनमध्ये हे लोटस डिपॉझिट केले गेले आहेत. त्यानंतर मी आउटर लाईन बोल्ड करून घेते आणि आता मंडला डिझाईन असल्यामुळे आपण ही कटवर्क मंडला इथे तयार करत आहोत. बट सेमी मंडला हा मंडलामध्ये सेमी मंडला आणि एक गोल मंडला जे असते ती पूर्ण मंडळा. तर मंडलामध्ये हा जो सर्कल आहे तो इथे आपला इनकम्प्लीट आहे, त्यामुळे याला आपण सेमी मंडला डिझाईन म्हणू. आणि ह्या आतमध्ये कोणती डिझाईन काढलेली आहे तर ती म्हणजे कटवर्क डिझाईन आपण इकडे काढलेली आहे. आता पूर्ण डिझाईन जी आहे ती बोल्ड करून झालेली आहे. त्यानंतर आउटर साईडला तुम्हाला छोटे छोटे लिप्स जे आहेत ते ड्रॉ करायचे आहेत, किंवा जर लिप्स येत नसतील, पानं येत नसतील तर तुम्ही डॉट देखील तिथे काढू शकता. अशाने तुमची मंडला पूर्णपणे फुलफिल होईल. तर हा झाला फक्त एक मंडलाचा पहिला प्रकार. नक्की ट्राय करा. दुसरा प्रकारामध्ये फक्त आपण सिंगल एक लोटस घेणार आहोत. पण हा लोटस जो असेल, पहिला लोटस आपण बेसिक लोटस बघितला आणि दुसरा लोटस आपण ओव्हल शेप लोटस, म्हणजे याचा ओव्हरऑल आकार जो आहे, जो शेप आहे तो अंडाकृती असणार आहे, त्यामुळे याला ओव्हल शेप लोटस असं म्हणतात. या ओव्हल शेप लोटसमध्ये मी सुरुवातीला एक ओव्हल शेप लोटस काढून घेतला. त्यानंतर मी एक राऊंड सी आणि डी ह्या कंडिशनमध्ये हा सर्कल काढून घेतल्यानंतर पुन्हा स्कॅलप ड्रॉ केलेली आहे. आता मंडलामध्ये मध्ये एक ऑब्जेक्ट असतो आणि ऑब्जेक्टच्या सराउंडिंग सर्कल असतो. तर त्या सर्कलची स्टार्टिंग कुठून होते तर स्कॅलपपासून त्या सर्कलची स्टार्टिंग होत असते. आणि मंडला म्हटलं की गोल असतो, पण 99% गोल असतो, पण 1% तुम्ही अदर शेप्स देखील त्यामध्ये डिझाईन करू शकता ॲज पर युअर चॉईस किंवा ॲज पर युअर क्लायंट डिमांड असं म्हणू शकतो आपण. असं म्हणायला आणि काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की आउटर बाजूला ठीक आहे, मेन सब्जेक्ट कळाला आम्हाला आणि आपण आत्ताच आपला क्लास चालू झाला आहे, त्यामुळे आपण बेसिकपासून शिकतो आहे. जास्त कॉम्प्लिकेटेड गोष्टी मी इथे सांगणार नाही आहे. सुरुवातीला एक सब्जेक्ट घेतला तो म्हणजे ओव्हल शेप लोटस. त्यानंतर स्कॅलप ड्रॉ करून आउटर साईडला तुम्हाला काहीतरी डिपॉझिट तिथे करायचं आहे, अदरवाईज ती काढलेली मंडला तुमची इनकम्प्लीट राहते. सो पहिल्या सेमी मंडलामध्ये आपण लीफ घेतले होते आणि सेकंड मंडलामध्ये देखील आपण लीफ आणि कॉमा या 2 गोष्टींचा वापर करून पूर्ण जो सर्कल आहे तो फुलफिल केलेला आहे. आणि आउटर लाईन एरिया आपण बोल्ड करणार आहोत, जेणेकरून आपली ही मंडला देखील पूर्ण होईल. आता ह्या मंडलामध्ये पूर्ण सर्कल आपण काढलेला आहे. हा एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला मिळाली आणि मल्टिपल थिंग्स नाही आहेत, एक सिंगल थिंग्स आहे याच्यामध्ये. आता प्रत्येक वेळी जसं मी म्हणाले की 99% सर्कल असतात, पण 1% तुम्ही अदर शेप्स तुम्ही डिझाईन करू शकता. आता हा ब्रह्मकमळ आहे. ह्या कमळाचं नाव ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळामध्ये आता शेप सर्कल घेतला तर फार जागा उरते, त्यापेक्षा मी हा आल्मंड शेप किंवा पानाचा शेप तुम्ही म्हणू शकता तो इथे मी ड्रॉ केलेला आहे.
कारण की मला आकारच तसा मिळालेला आहे. ठीक आहे. आता पुन्हा मी एक शेप डिझाईन करून त्यामध्ये त्याच्या आउटर लेअरला स्कॅलप ड्रॉ केलेले आहे. मी सांगितलं सुरुवातीला मला जास्त गोष्टी कॉम्प्लिकेटेड करायच्या नाही आहेत, सो मी एक शेप आणि त्या आउटरला स्कॅलप आणि त्या आउटरची डिझाईन, बाह्य डिझाईन मी फक्त दाखवणार आहे, कारण की आपण बेसिकपासून शिकतो आहे. बेसिकपासून शिका. जर हिरो व्हायचं असेल तर, आणि झिरो होऊनच शिकावं लागेल जर हिरो व्हायचं असेल तर. त्यानंतर इनर एरिया मी बोल्ड केलेला आहे. आता आउटर एरियाला आपण आणखी नवीन काय करू शकतो, तर आउटर एरियाला तुम्ही एखादी बॉर्डर लाईन तुम्ही डिझाईन करू शकता. आता बॉर्डर लाईन म्हणजे काय, हा जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर बॉर्डर लाईन म्हणजे एखाद्या गोष्टीची सीमा निश्चित करण्यासाठी जी डिझाईन ड्रॉ केली जाते तिला बॉर्डर लाईन असे म्हणतात. आणि ह्याची सीमा निश्चित करण्यासाठी मी डब्ल्यू पेटल बॉर्डर लाईन किंवा एम पेटल बॉर्डर लाईन इथे डिझाईन केलेली आहे. तर ही आहे बॉर्डर लाईनची ओव्हरऑल कन्सेप्ट. आय होप तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी झाली असेल. त्यानंतर पुन्हा मी इकडे कवर लाईन घेऊन, आता डायरेक्ट बोल्ड लाईनला मी स्कॅलप ड्रॉ करू शकत नाही, त्यामुळे कवर लाईन घेऊन पुन्हा एक स्कॅलप ड्रॉ करणार आहे. आणि अगेन सराउंडिंग एरियाला आपण फक्त डॉट इथे साध्या साध्या गोष्टींमधून नवीन काय करता येतं आहे का, हा आपला प्रयत्न असणार आहे. तो नवीन म्हणजे झाला की शेप आपण चेंज केला आणि एक बॉर्डर लाईन डिझाईन केलेली आहे. पहिल्या दोघांमध्ये हे नव्हतं, पण तिसऱ्यामध्ये हे मी डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर आउटर लेअरला आपण फक्त डॉट्स डिझाईन करणार आहोत, जेणेकरून साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे डिझाईन क्रिएट करू शकता, हेच सांगण्यामागचा उद्देश आहे. आणि जे लोक शिकण्यासाठी कोणाचा तरी रेफरन्स घेऊ शकतात, लाईक ह्याच्या डिझाईन्स आहेत चला तर आज बघूयात, त्याच्या डिझाईन्स आहेत चला तर आज बघूयात, असं करून चालणार नाही. तुम्हाला मुळातून शिकावं लागेल, तरच तुम्ही प्रॉपर जे काय आहे तुमची सक्सेसची स्टोरी बनवू शकता. आता इकडे बघूयात की लोटसची डायरेक्शन येते. मी जसं सांगितलं तसं व्हर्टिकल आणि 2 स्लँटेड, मग एक लेफ्ट एक राईट, लेफ्ट आणि एक राईट. एक तुम्हाला सुरुवातीला हा आहे आपला लोटस. आता याच्या पाकळ्या कशा डिझाईन करायच्या त्या बघा. पाकळ्या प्रत्येक, जर पहिली पाकळी 2 सेंटीमीटरची असेल तर दुसरी पाकळी 1 सेंटीमीटरची आणि तिसरी पाकळी त्याच्याहून अर्धी. आता स्वतःला क्रॉस चेक कसं करायचं की आपला लोटस बरोबर आला आहे की नाही, तर त्यासाठी एक ट्रायंगल ड्रॉ करायचा आणि त्या ट्रायंगलच्या आतमध्ये जर तुमचा लोटस बसला तर तो तुमचा लोटस हा परफेक्ट ड्रॉ झालेला आहे. आता लोटसच्या आतमध्ये कळी कशी काढायची, तर मी एक ट्रायंगल काढून त्याला यू शेप आतमध्ये जॉईन केलेला आहे. आता मात्र पाकळ्या कशा काढायच्या, तर जे शेप काढलेला आहे आणि जे शेप कमी, तर तुम्ही बघाल की तिसऱ्या कंडिशनमध्ये फॉन्ट चेंज केलेला आहे, त्याचा आकार चेंज केलेला आहे. चला तर बघूया. आता पहिले मी ड्रॉ केला आणि जसं मी सांगितलं 2, 1 आणि अर्धा ह्या कंडिशनमध्ये मी लेफ्ट आणि राईट साईडच्या पाकळ्या ड्रॉ करून घेतलेल्या आहे. जर तुम्ही ह्याच पद्धतीने प्रॅक्टिस केली तर तुमचा हा बेसिक लोटस अत्यंत क्लिअर आणि तुम्ही शार्पपणे तो कोणत्याही डायरेक्शनला तो ड्रॉ करू शकता. बट त्यासाठी हवी आहे ती म्हणजे प्रॅक्टिस. फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही असं नका बघू की मला हे आलंच पाहिजे. दुसरा जो ओव्हल शेप लोटस होता तर त्यामध्ये मी बर्ड ड्रॉ करून घेतलेला आहे आणि जे पंख असतात एखाद्या पक्षाचे, ते पंख मी असे ड्रॉ करून घेऊन त्यानंतर त्याला पाकळ्यांमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि त्याभोवती मी आपल्या बेसिक पाकळ्याच ड्रॉ केलेल्या आहेत. अशा पद्धतीने हा ओव्हल शेप लोटस तयार होतो. आता इतकंच सांगितल्यानंतर मी इकडे कॉमा पण दाखवते. एक यू शेप काढा, त्यामध्ये त्याचा सेंटर काढा आणि त्यातून एक सेमी हाफ कर्व आणि उरलेल्या पार्टला पुन्हा 2 भागात डिवाईड करून एक इनर ड्युअल लाईन तयार करायची आहे. आणि अशा पद्धतीने या कॉमाची प्रॅक्टिस प्रत्येक डायरेक्शनला केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये देखील परफेक्ट व्हाल. तिसरा लोटस जो आहे तो ब्रह्मकमळ आहे. ब्रह्मकमळ काढताना 2 दुहेरी लाईन ड्रॉ करायच्या आहेत. त्या 1 सेंटीमीटर इतकी हाईट त्यांची असायला हवी. पहिले बर्ड काढून सुरुवातीला मी ते 6 पाकळ्या उजव्या बाजूला आणि 6 पाकळ्या डाव्या बाजूला काढलेल्या आहेत. आता पुन्हा मी एक लाईन ड्रॉ करते आणि पुन्हा 5 पाकळ्या मी उजव्या बाजूला आणि 5 पाकळ्या मी डाव्या बाजूला इथे ड्रॉ केलेल्या आहेत. आता पुन्हा सराउंडिंग एरियामध्ये ज्या पाकळ्या आपण ड्रॉ करतो त्या पाकळ्या मात्र ब्रह्मकमळला देखील सेम होत्या आणि त्याच्या अप्पर लेअरमध्ये देखील आपण काही महलसारखा आकार किंवा पानाचा आकार ड्रॉ केलेला आहे. तिसरी गोष्ट डब्ल्यू पेटल बॉर्डर लाईन ही स्कॅलप काढून तुम्ही डब्ल्यू असे वारंवार एका हाईटमध्ये काढले की ही बॉर्डर लाईन देखील तुमची परफेक्ट होणार आहे. बट
प्रॅक्टिसशिवाय काहीच पॉसिबल नाही आहे. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर